पप्पा माझं का घर तोडतात ते त्यांची? आता आपण कुठे राहतोय? त्याच्यात जागेवर राहतोय ना. हा हे झाडं कोणी तोडली? आपण तोडली. आपण हे तर कोणाची घर होती? त्यांची घर होती. त्यांची. मग आपण त्यांची घर तोडली म्हणल्या मग ते आपल्याकडे येणारच ना त्यांची जागा मागायला. येतील ना. मग ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत? बरोबर आहे. मग तुम्ही त्यांची झाडं का तोडता? झाड तोडली तर ते काय होणार? आपण लोकांना अशी गरजच नव्हती ना काय झाडं तोडायची, घर आणि तोडायची. मग आपण घर कुठे बांधणार असतं? झाड सिमेंट नसतं. आहे ना पण. सिमेंट पण झाड तोडल्याशिवाय झाड आहे झाडाची तर सिमेंट कसं काय करणार तू? कुठेतरी अशी जागा बघायची मग घर उभं करायचं तेवढं. मग हे लोकांना समजलं पाहिजे ना. कधी समजणार लोकांना हे तुला समजते तू लहान असताना पण मोठ्या लोकांना कधी समजणार या गोष्टी? आता नाशिकला पण तोड नाही. हा मग ते हे बिबटे आपल्याकडेच आहे महाराष्ट्रात ना. आहे. हा ते बिबटे आपल्याकडेच आहे ना. हा मग पण त्यांना बिबटा चावला नाही का? चावणार ना. त्यांची झाडं तोडली तर चावणार ना तो येणार मग त्यांच्यापाशी. म्हणून झाडं तोडायची नाही. मग ते जंगलाचे प्राणी येतील का आपल्याकडे? नाही. नाही. पहिले येत होते का? नाही. आता काय येतात? झाडं तोडली आपण. झाडं तोडली आणि तिथं घर उभं केलं. हा मग माणसाला कळायला पाहिजे ना. ते किती मोठे आणि मी किती छोटा. मला तरी बी कळतं. हा ना. तिसरीला आहे. मग माणसाने एवढे मोठ्या माणसांना कळत नाही तुला कळतंय. झाडांचं महत्व किती? कळलं पाहिजे ना सगळ्यांना झाडांचं महत्व. झाडं आपल्याला काय काय देतात? फळ देतात, अन्न सावली देतात. देतात. अन्न पण देऊ शकतात. तरी ते झाडं तोडतात.